विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपलाय, तर अजून सुद्धा 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय। अवकाळी पावसाच्या नुकसानीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सभागृहात उचलून धरला। नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवारांनी केली आहे। त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं। सरकार संवेदनशील आहे का नाही कळायला मार्ग नाही। अब्दुल सत्तार साहेबांनी स्वतःच्या सिल्लोड मतदारसंघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी तरी असे काही उलटे करायला नको होते। अवकाळीने शेतीचे फार नुकसान झालेले नाही असे तारेही त्यांनी तोडले। इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात, असे व्हिडिओ फिरतात आणि त्यांच्या वाचाळ मंत्री मात्र आधार देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांची अशा प्रकारची कुशेषा करतात। अध्यक्ष महोदय, कसं चालेल? आम्ही देखील शेतकऱ्यांचा प्रतिनिधित्व करतो, आम्ही पण शेती आमचा मूळ व्यवसाय। आणि अध्यक्ष महोदय, काल अक्षरशः गालीच्या पसरावा अशा पद्धतीनं बर्फाचा थरच्या थर वेगवेगळ्या भागामध्ये पसरलेले। अध्यक्ष महोदय, आता इथं बघा, अवकाळी पावसाने गारपिटीनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गहू, हरभरा, पालेभाज्या आणि फळ पिकांची वाट लागली। अजून आठवडाभर कुठं ना कुठं पाऊस पडण्याची, गारपीट होण्याची शक्यता आहे। अध्यक्ष महोदय, सरकारने तातडीनं पंचनामे करून मदत केली पाहिजे। हातातोंडाशी आलेलं पीक जर शेतकऱ्यांचं गेलं तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाला? शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाला? मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः बोललो रात्री। नांदेडचा कलेक्टर आता स्वतः अर्धापूरला आणि मुदखेडला स्वतः गेले, ते तिथे पंचनामे सुरू आहेत। नाशिक कलेक्टरशी मी बोललोय, तिथले पंचनामे सुरू आहेत आणि त्याचाही अहवाल ते पाठवत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या या अतिवृष्टीमुळे जे झालेलं नुकसान, आता मधल्या गेल्या आठवड्यात झालेलं नुकसान, त्याचेही पंचनामे या ठिकाणी जवळपास पूर्ण झालेले आहेत। आज कालपासून जो काही ठिकाणी पाऊस पडतोय त्याचे देखील पंचनामे स्वतः कलेक्टर स्वतः तिथे, आता काल आणि आज दोन्ही अभिजित राऊत कलेक्टर आहे तिथे स्वतः गेला होता। आणि त्यामुळे दादा त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे आपण उभे राहणारच आहे, राहिलोच आहे ना। आणि त्यामुळे जे सगळे नियम निकष डावलून आपण त्यांना पूर्वी देखील मदत केलेली आहे आणि आजही आपण मदत करतोय। त्यामुळे बिलकुल काळजी करू नका, शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही। फडणवीसांच्या बाबतीत झालेला ब्लॅकमेलिंगचा प्रकार हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे। भाजपला दुसऱ्यांच्या कुटुंबात घुसण्याची सवय, तशी आम्हाला नाही असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे। पण गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंग जात असेल तर हे गंभीर आहे असं सुद्धा राऊतांनी म्हटलं। तर फडणवीसांच्या बाबतीत झालेला हा जो प्रकार आहे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे। भाजपला दुसऱ्यांच्या कुटुंबात घुसण्याची सवय, तशी आम्हाला नाही असं म्हणत खासदार संजय राऊतांनी खोचक टीका केली आहे। पण गृहमंत्र्यांच्या घराबाबत ब्लॅकमेलिंग जात असेल तर हे गंभीर असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलं। फडणवीसांच्या बाबतीत झालेला ब्लॅकमेलिंगचा प्रकार हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, पण भाजपला दुसऱ्यांच्या कुटुंबात घुसण्याची सवय असल्याची टीका संजय राऊतांनी केली। आम्ही त्यांची आमच्या बरोबरची 5 वर्षाची राजवट पाहिलेली आहे, तंत्र प्रशासन पाहिलेलं आहे, पण ते देवेंद्र आता दिसत नाहीत आम्हाला। म्हणून मी असं म्हणाले की काय होता असं तू काय झाला असं, ही त्यांची मजबुरी आहे। त्यांचे हात दगडाखाली अडकले, ते काढता येत नाहीत आणि तसेच ठेवता येत नाहीत, अशी त्यांची परिस्थिती आहे। रोज कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पडतो या महाराष्ट्रात, पण देवेंद्रची काही करू शकत नाही। त्या विषयावरती मी बोलणं बरं, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाला कुटुंबात घुसण्याची सवय आहे तशी आम्हाला नाही। आम्ही कुटुंबापर्यंत जात नाही, आमच्यावर काही संस्कार आहेत। प्रकरण पोलिसात आहे, प्रकरण न्यायालयात आहे, पण जर गृहमंत्र्यांच्या घरापर्यंत ब्लॅकमेलिंगचं प्रकरण गेलं असेल तर ते गंभीर आहे। ज्या अर्थी अशी घटना घडते त्या अर्थी पोलिसांना कायद्याचा धाक राहिला नाही किंवा पोलिसांवर राजकीय दबाव आहे। या राज्याला मुख्यमंत्री नाहीच आहे, या राज्याला मुख्यमंत्री आहे, बरं का? मख्खपणे सगळं चाललेलं आहे। मुख्यमंत्री असता तर राज्याची अशी अवस्था नसती। मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यात फरक आहे, बरं का?
म्हणून सगळी सूत्र जी आहे ती डेप्युटी सीएम म्हणजे उपमुख्यमंत्र्याकडे आहेत. मुख्यमंत्री फक्त 40 खोकेबाज आमदारांना एकत्र ठेवण्याचं काम करतात. या राज्यात सरकारच अस्तित्वात नाही, म्हणून तर हा सगळा गदारोळ आणि अराजक माजलेला आहे. लाल वादळ येऊन ठेपलाय.